जानेवारी गेला, फेब स्टार्ट झाला, मार्च महिन्याच्या सायकल पासून किंवा एप्रिलच्या सायकलमध्ये आपल्याला आपलं जे काही अप्रेझल आहे ते समजून जाईल की 5% झाले की 10% झालंय. सो दरवर्षी जर आपलं 5% 10% असं जर इन्क्रीमेंट होत असेल आणि आपण आपल्या कम्फर्ट झोनमध्ये असेल, आपण जर बोलत नसेल त्या अप्रेझलवरती, तर तुमचं अप्रेझल 5% 10%च्या वरती होणार नाही. ओके, व्हिडिओ एंड पर्यंत बघा. अप्रेझल वरती आपण आज डिस्कस करणार आहोत की जर तुमचं अप्रेझल 5% होत असेल तर आपल्याला 30% पर्यंत ते कसं घेऊन जायचं आहे. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी असेच IT रिलेटेड व्हिडिओज तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. सो आपल्या चॅनलवरती तुम्ही जाऊन बघू शकता. खूप सारे IT रिलेटेड मी व्हिडिओज बनवलेले आहेत. फ्रेशर टू एक्सपिरियन्स खूप सारे टॉपिक्स कव्हर केलेले आहेत, पॉडकास्ट केलेले आहेत आणि ते तुम्ही जाऊन गो थ्रू करू शकता. सो अप्रेझलचा आपण जो म्हणतो अप्रेझलचा टाइम आहे. खूप साऱ्या लोकांच्या मीटिंग्स झालेल्या पण असतील, कारण जानेवारी पासून स्टार्ट होता. आता एप्रिल आलेला आहे आणि आपल्याला मार्च एप्रिल पर्यंत कळेल की आपल्याला किती पर्सेंट भेटलं किंवा काय भेटलं. तर दरवेळेस असं असतं, आपण कितीही काम करतो बट आपल्याला काय होतं की 5% 10% अप्रेझल भेटतं. अप्रेझल मीटिंगमध्ये आपल्याला हेच ऐकायला भेटतं की यस, तुम्ही जे पण काही केलं आहे ते, हे जे केलं आहे ते ठीक आहे, पण कामाव्यतिरिक्त काय केलंय. सो आपल्याकडे काम खूप असतं आणि आपल्याला कामाव्यतिरिक्त टाइम भेटत नाही, जे आपण एक्स्ट्रा इनपुट देऊन आपण त्यांना दाखवण्यासाठी. सो हर एक वेळेस आपण हेच ऐकतो, हर एक वेळेस आपल्याला तेच भेटतं. आपण पण आपल्या कम्फर्ट झोनमध्ये असतो. आपण काय करतो, आपण एकदा विचार केला पाहिजे की आपण तेवढे इनपुट्स तेवढे दिले आहेत का. जर तुम्ही तेवढे इनपुट दिले असेल तर तुम्ही बोललं पाहिजे. जर विदाऊट बोलणं काहीच भेटत नाही. तुम्ही जर असं ॲझ्युम केलं की अरे मी खूप काम केलंय, मॅनेजरला समजेल, मी लेट नाईट केलंय, मी 2-2 दिवस मी विकेंडला काम केलेलं आहे, मी लॉंग वर्किंग आवर्स केलं आहे, मी अर्ली मॉर्निंग येतो, मी लेट नाईट काम करतो, असं जर असेल, तुमचा समज असेल आणि हे सगळं मॅनेजरला माहीत असेल, तर तुमचा हा गैरसमज आहे. मॅनेजरला सगळं माहीत असतं, पण माहीत असूनही त्याला माहीत नसतं. समजून घ्या. सो हे तुम्हाला हायलाईट करायचे असतात. ज्या पण गोष्टी तुम्ही केल्या आहेत त्या गोष्टी तुम्ही मॅनेजर समोर मांडल्या पाहिजे. हे सगळं मी केलेलं आहे. तुम्ही जेवढे, आपण काही इनपुट दिलेच नाही तर आपण काय मांडू शकत नाही. पण जर खरंच तुम्ही जर इनपुट दिले असेल, खरंच जर तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं असेल आणि तुम्हाला दरवर्षी 5% 10% ह्यामध्ये जर इन्क्रीमेंट भेटत असेल तर हे खूप खूप वाईट आहे. ओके, आणि तुम्ही याचा अर्थ तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये आहात. आणि दुसरी गोष्ट काय, तुम्ही बोलत नाहीयेत. कारण कसं आहे ना, तुम्ही जे काम करताना ते तुम्ही प्रेझेंट करा, बोला, एक्सप्रेस करा. कारण काय आहे, काम कोणालाच दिसत नाही IT मध्ये. निगेटिव्ह पॉईंट्स आपल्याला खूप सारे लोक आहेत जे आपले निगेटिव्ह पॉईंट्स IT मध्ये काढायला बसलेले असतात, बट पॉझिटिव्ह पॉईंट्स खूप कमी लोकांना दिसतात. सो तुम्हाला समोर येऊन बोलावं लागेल. तर त्याच्या स्टेप्स आहेत. एक तर तुमची जी काही मीटिंग होणार आहे त्या मीटिंगमध्ये तुम्ही पॉझिटिव्ह पॉईंट सगळे मांडले पाहिजे. आय एम नॉट सॅटिस्फाईड फॉर 5% और 10%. कारण मी जे इनपुट दिलेले आहेत ते इनपुट माझे 25-30% साठी आहेत. आणि तुम्ही काय काय इनपुट दिलेत, हे जे तुमचं कामाव्यतिरिक्त तुम्ही काय दिले, त्याची व्हॅल्यू किती आहे आणि त्याला जस्टिफाय होत नाहीये 5 आणि 10%. आय एम नॉट सॅटिस्फाईड दिस, असं. किंवा कारण आपण मग कधी बघतो मॅनेजर वगैरे आपल्याला जे बाकीचे सिनियर्स आहेत ते डायरेक्ट आपल्याला बोलतात आय एम नॉट सॅटिस्फाईड विथ युअर वर्क किंवा काय. तर आपण पण हे बोलू शकतो. आपल्याकडे पण ऑप्शन आहेत, आपल्याकडे पण कंपनीज बाकीच्या आहेत. सो तुम्ही बोललं नाही तर तुम्हाला भेटणार नाही. पण एवढं एक आहे की तुम्ही तेवढं इनपुट दिलं आहे का, हे पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. कारण आपण काहीच केलं नाही आणि आपण म्हणतो की नाही मी खूप काम केलं, किंवा त्यांच्याकडे पण डेटा आहे, त्यांच्याकडे पण पूर्ण डेटा असतो, एक्सेल शीट असतो, कोणत्या एम्प्लॉईनी किती काम केले, काय केले काय. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हेच, जर तुम्ही काम करत असाल आणि हर एक वर्षी तुम्हाला 5 to 10% हाईक, तर आपण सगळ्यात इम्पॉर्टंट एक आहे, आपण आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर आलं पाहिजे. आणि आता जानेवारीचा महिना ऑलमोस्ट गेला आहे. आता खूप सारे लोक असे आहेत की ज्यांना डिसेंबरमध्ये त्यांची सायकल असते, कधी कोणाची मार्च असते, कोणाची एप्रिल असते. ओके, फायनान्शियल इयर आणि जानेवारी टू डिसेंबर ह्या 2 सायकलमध्ये अप्रेझलचं हे असतं. सो खूप सारे लोक असे असतात की जानेवारी फेब्रुवारी मार्चच्या आसपास न्यू जॉब सर्च करता. तो हा एक गोल्डन टाइम आहे. तुम्हाला ओपनिंग्स पण आहेत आता मार्केटमध्ये. थोडंसं मार्केट ओपन झालेलं आहे. तुम्ही मार्चपर्यंत तुम्ही एखादी ऑफर तुमच्या हातात जर असेल ना, तर तुम्ही ती शो करून तुम्ही दाखवू शकता की अरे माझ्याकडे ऑफर लेटर आहे. जर तुम्ही मला 5 आणि 10% नाहीये का, तर आय एम नॉट, म्हणजे मी सॅटिस्फाय नाहीये कारण मी तेवढे इनपुट दिले आहेत, तेवढे आय एम नॉट सॅटिस्फाईड फॉर 5 to 10%. सो 25% 35% माझ्याकडे हाईक आहे. आणि जर ही तुम्ही मॅच करून देत असाल तर ठीक आहे, नाहीतर मी स्विच करू शकतो.
यामुळे तुम्हाला काय माहिती आहे का, जर आपण 2 ते 3 वर्षे 5-10 5-10 5-10 मध्ये जर अडकलो ना, हे जर ओव्हरऑल पॅकेजवरती आणि बाकीच्या जे काय तुमच्या इन्क्रिमेंटवरती खूप जास्त इम्पॅक्ट पडतो. कारण तुम्हाला 2-3 लाख रुपये दिसतात, पण 2-3 वर्षानंतर ती अमाऊंट खूप जास्त होते. मग स्विच करायला तुमचं जे इयर ऑफ एक्सपिरियन्स आहे ते तुमचा खूप जास्त डिफरन्स असतो. ओके. सो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की जर तुम्ही 2-3 वर्ष जर तुम्ही त्याच रेंजमध्ये 5 to 10% मध्ये हाईक जर तुमची होत असेल तर तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायला हरकत नाही. एक आता हा गोल्डन टाइम आहे, तुम्ही डायरेक्टली बघू शकता मार्केटमध्ये ओपनिंग्स पण हळूहळू स्टार्ट झालेल्या आहेत. तुम्ही ऑफर लेटर घेऊ शकता आणि त्याचं एक तर कम्पॅरिझन नाहीतर मग स्विच. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की स्विच केल्याशिवाय आपल्याला हाईक भेटत नाही. हे तर कधी पण 100% सगळ्यांनाच माहिती आहे. स्विच केल्याशिवाय इन्क्रिमेंट आपल्याला भेटत नाही, हाईक भेटत नाही. आपण जर स्विच केलं तर मिनिमम आपल्याला 30% हाईक तर भेटतेच आणि काउंटर ऑफर भेटली तर I++ सगळ्यांना माहिती आहे की किती भेटेल आणि काय भेटेल. सो हा ग्रेट टाइम आहे. एक तर तुमची मीटिंग चांगली झाली पाहिजे, पॉवरफुल झाली पाहिजे. दुसरं म्हणजे तुम्ही तेवढे एफर्ट पण दिले पाहिजेत. नाही तर आपले एफर्टच काही दिले नाही आणि आपण फक्त मीटिंगमध्ये जाऊन बोलतोय असं पण नाही झालं पाहिजे. सो जर तुम्ही इनपुट दिले असतील आणि तुम्हाला जर तेवढं आउटपुट भेटत नसेल तर तुम्ही हमखास मीटिंगमध्ये व्यवस्थित बोललं पाहिजे. तुमचा जो काही डेटा आहे तो प्रेझेंट केला पाहिजे. आणि सेकंडली तुम्ही एक कुठली ना कुठली तरी एक ऑफर घेऊन ठेवा. म्हणजे ऑफर जर असेल ना तुम्हाला ते डिबेट करायला इझी जाईल. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. असेच व्हॅल्युएबल आयटी रिलेटेड मी व्हिडिओज घेऊन येत असतो. सो येस, थँक्यू फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.